नमस्कार मित्रांनो, आज आपण एक मोठ्या टॉपिकवर बोलणार आहोत. ते म्हणजे आहे आपलं आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. तर तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे? कदाचितच तुम्हाला यामध्ये काही कन्फ्युजन असेलच, कारण खूप साऱ्या जणांमध्ये मी आता बोललेलं आहे. खूप सारं कन्फ्युजन आहे यामध्ये. तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हा एक नवीन गव्हर्नमेंटची योजना आहे, जी हेल्थ सेक्टरमध्ये खूप आजकाल वापरत आहेत आणि त्यामुळे लोकांना याबद्दल काही गैरसमज पण आहे. तर आपण ते सर्व गैरसमज आज पूर्ण करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की ABDM म्हणजे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आणि ABHA म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम आता सरकारने नवीन प्रणाली राबवण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येकाचे हेल्थ अकाउंट आता बनत आहेत. तर तुम्ही आपल्या जवळच्या शेजारील दवाखान्यात किंवा PHCमध्ये जेव्हा जाता, तेव्हा त्यात तुम्हाला एक स्कॅनर दिसतो बोर्डावर आणि ABHचे नाव असं दिसतो तिथे. तर तुम्हाला पण सर्वांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन म्हणजे आयुष्यमानचं कार्ड बनवले का असं विचारले जात आहे. तर आयुष्यमान कार्ड म्हणजे काय आणि आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ अकाउंट यांचा डिफरन्स काय हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हा एक मिशन आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे हेल्थ अकाउंट ओपन होतात म्हणजे ABHचे आणि आता त्यांना ABHचे नंबर या नावाने बोलवले जातात. तर कोणी मग डॉक्टरकडे जाल तुमचा ABHचे नंबर तयार झाला आहे किंवा आयुष्यमान कार्ड आहे का असं तुम्हाला विचारले जातं. तर सर्वप्रथम मी तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन याचा मेन हेतू काय आहे? तर प्रत्येक नागरिकांना हे एक चांगली सोय देण्याचा ठरवलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या अपॉइंटमेंट घरूनच डॉक्टरची अपॉइंटमेंट त्यांना घेता येणार आहे आणि यामध्ये एक फायदा म्हणजे हे पेपरलेस व्यवहार आहे. म्हणजे आपण खूप सारे कागद घेऊन दवाखान्यामध्ये जातो किंवा खूप साऱ्या जे आपले कार्ड वगैरे असतात, तर हे प्रकारचे आपण घेऊन जातो. तर तर आता यामुळे कागद आपल्याला पेपरलेस व्यवहार होणार आहे. एक फायदा हा झाला आणि दुसरा म्हणजे आपलं हेल्थ रेकॉर्ड हे डॉक्टरांना ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणजे यापूर्वी आपण कोणत्या दवाखान्यात गेलो होतो, कोणती ट्रीटमेंट घेतली, हे सर्व त्यांना डिजिटली तिथे दिसणार आहे. तुम्हाला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा तिथे टाकता येणार आहे. म्हणजे जेणेकरून सोबत डॉक्युमेंट्स घेऊन जाण्याची 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 तकलीफ होऊ नये म्हणून हा अशा प्रकारचा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आहे. तर आता ABHचे हे फक्त तुमच्यासाठीच का आणि डॉक्टरांसाठी नाही का? तर सर्वांना इथे हे ABHचे या वेबसाईटवर रजिस्टर करण्यात येत आहे. जसं आता तुम्हाला बघा ABHचे हे आपल्यासाठी नागरिकांसाठी हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री म्हणजे प्रत्येकांना आपला हॉस्पिटल झालं किंवा आपली क्लिनिक झाली किंवा आपली कुठल्याही प्रकारची औषधालय झालं. तर हे त्यांना इथे रजिस्टर करावं लागेल आणि ABHचे हा आभा ॲपसुद्धा तयार झालेला आहे. तर हा आभा ॲप प्रत्येकांना असणे आवश्यक आहे. म्हणजे असं मॅन्डेटरी नाही केलं आहे, पण प्रत्येकांना बनवण्याचा आदेश दिलेले आहेत. तर मी आता हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्ट्रीमध्ये काय? तर हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्ट्रीमध्ये या ऑप्शनमध्ये जे नर्सेस, डॉक्टर्स आहेत, त्यांना इथे रजिस्टर करायचे आहे. तर आता तुम्हाला अशा प्रकारचा कार्ड सर्वांना बनलेला असेल. कदाचित तुम्ही नसेल बनला तर स्वतःच्या जवळच्या स्थळावर जाऊन तुम्ही बनवू शकता. तर अशा प्रकारे गावातील लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये कम्प्युटरवर बनलेले आहेत. तर असा ABHचे नंबर तुम्हाला मिळणार आहे. 11-12 डिजिटचा असा तुम्हाला एक नंबर मिळेल. त्यामध्ये ABHचे ॲड्रेससुद्धा राहील. तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि मोबाईल नंबर असणार आणि अशा प्रकारचा हा स्कॅनर आहे. याला स्कॅन करून तुम्ही आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. आपला तुम्हाला जवळच्या PHC किंवा दवाखान्यामध्ये सुद्धा असा एक स्कॅनर दिसेल. तर तुम्ही आपला आभा ॲप या मोबाईलद्वारे त्याला स्कॅन करून आपली अपॉइंटमेंट डॉक्टरसोबत बुक करू शकता. आपण सुरुवातीला दवाखान्यात जातो आणि तिथे आपलं नाव, नंबर असं काही त्यांना सांगतो. ते करण्यापेक्षा आता हे सर्व डिजिटली व्यवहार करण्याच्या प्रयत्नामुळे हे होत आहे.
सर्वात पहिले हे UPमध्ये चालू पण झालेलं आहे आणि UPमध्ये तिथे तुम्हाला हेल्थ अकाउंट डिजिटल ATM सुद्धा तिथे देण्यात आलेले आहेत. काय म्हणतात त्याला मेडिसिन ATM. अशा प्रकारचे ATM सुद्धा तिथे बनवलेले आहेत. तर तुम्हाला या ABHA बद्दल थोडीशी काही जानकारी आता समजलेली असेल. तर यामध्ये हेल्थ केअर फॅसिलिटी प्रोफेशनल रजिस्ट्री आहे, यांना काय प्रॉफिट असणार? तर ज्या डॉक्टरांनी आपापले हेल्थ केअर यामध्ये रजिस्टर केले तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल की त्यावर ते आपला दवाखाना किंवा आपले हॉस्पिटल त्या प्लॅटफॉर्मवर टाकल्याने लोकांना ते सहज दिसेल आणि ते तिथनं ऑनलाईन रजिस्टर करतील. कोणती गंभीर समस्या झाली तर त्यांचा जो स्पेशालिस्ट हॉस्पिटल जो आहे त्यांच्या डायरेक्ट तिथे त्यांना ऑनलाईन दिसेल. तर त्यांना एक प्रकारची हे एक प्रचारासाठी आपली एक एक प्रणाली दिसणार त्यांच्यासाठी हे एक ऑनलाईन वेबसाईट आहे जिथे ते आपला प्रचार करू शकतील. आणि दुसरं म्हणजे हेल्थ केअर फॅसिलिटी रजिस्ट्री यांना सुद्धा याचा फायदा असणार आहे. त्यांना काही पॉईंट्स मिळणार आहेत. ज्या हेल्थ केअर प्रोफेशनलमध्ये ज्या लोकांनी असे आपलं स्कॅन केलं या प्रणालीद्वारे ज्या लोकांनी आपली नोंदणी केली तर त्यांना यांचा फायदा असा होणार आहे की त्यामध्ये त्यांना काही पॉईंट्स मिळतील पैशाच्या रूपामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही हे समजून घेतलेले असेलच. तर आपण आणखी काय बघूया. हे DHIS हे काय आहे? तर DHIS हे सुद्धा आहे याच प्रणालीतील एक नवीन गोष्ट आहे. डिजिटल हेल्थ इन्सेंटिव्ह स्कीम फॉर ABDM ॲडॉप्शन. तर हे जे ABDMचं हे डिजिटल हेल्थ इन्सेंटिव्ह आहे, हे डॉक्टरांसाठी आहे, हेल्थ केअर फॅसिलिटीसाठी आहे. त्यांना अशा प्रकारचे इन्सेंटिव्ह या थ्रू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि या थ्रू त्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यातील आता काही कन्फ्युजन दूर झालेलाच असेल. तर सर्वप्रथम मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की गावातील लोकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजने थ्रू एक 5 लाखापर्यंतचा जो काही मोफत इलाज मिळतो. तर हा एक गैरसमज असा झालेला आहे की लोक आयुष्यमान भारतचा कार्ड म्हणजे त्यांना हेच वाटत आहे की 5 लाखापर्यंतचा आपल्याला फ्री इलाज मिळेल. असं काही नाही आहे. तो 5 लाखापर्यंतचा ती वेगळी स्कीम आहे. ती प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ही वाली स्कीम आहे आणि त्या स्कीम थ्रू ती फक्त गरिबांसाठी आणि BPL कार्ड धारकांसाठी ती स्कीम बनलेली आहे. त्यांना 5 लाखापर्यंतची मोफत इलाज मिळतो. तर हे डिजिटल हेल्थ मिशन आणि हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे वेगळं आहे. हे सगळ्यांसाठीच आहे, पण याच्यामध्ये काही 5 लाखांची स्कीम वगैरे काही नसतो. ही एक साधारण तुम्हाला डिजिटली व्यवहार करण्यासाठी बनवलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला लागलेला असेल तर तुम्ही या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही आणखी तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओज बनवत राहू. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद.